त्यांना पाहिजे होतं म्हणून ते उदाहरण दिलं तर हे आता जे काही चाललंय ते नाशिककर आहे हे ती भूमिका घेतो आणि जागा निवडा ही मागणी तर यांनी पण करायला पाहिजे. आम्ही सुद्धा पक्षाचं कुठलं नाव नाही वापरतो, आम्ही एक नाशिककर म्हणूनच आमच्या जवळच्या व्यक्तीनं जो सांगतो की सगळ्यांनी उतर. आता हे आज उद्या काय निर्णय होतो अजून आपल्याला माहित नाही, पण हे जर कन्फर्म झालं की त्यांनी कुठेतरी 15,000 खड्डे करायला घेतले आणि कुठल्या कंपनीकडनं झाडं मागवली, कारण आरे रात्रीच्या वेळेस सोडलं गेलं तिथे लावतात म्हणजे हे कापायचं असं नाही. आणि ऐका मी तुम्हाला अजून परत सांगतो, याच्या पुढच्या गोष्टी अशा होतील, पिटिशन दाखल करतील, पिटिशन दाखल करून हायकोर्टामध्ये दाखल करायचे, ते काय सांगतील नाही आम्ही एक झाड तोडतोय त्याच्यामध्ये 10 झाडं लावतोय, मग ते जज तिकडून त्यांना रिप्लाय देतील त्याचा ट्रॅकच वेगळा दिसेल, सगळ्या वेगळ्या दिशेला जाईल आणि यांना ती गोष्ट घडवून आणायची, कारण दिल्लीवरून प्रेशर काही काही नाही. आपल्याला आपला श्वास वाचवायचा नाही, पण नाशिक एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं राहिले येणं त्यांच्या त्याने होऊ शकत नाही दादा. आपण जर सगळे एकत्र राहिलो आणि नागरिकांची इच्छा असली आणि शेवटी राजकारण वगैरे सगळं ना, हे सगळं डिपेंड आहे वी द पीपल वर, आपल्यावर. लक्षात घ्या, तुम्हाला ही सुरुवात झालेली आहे, सुरुवात काही काय थांबणार नाही नाही थांबणार. वेळ आली